नमस्कार. जायफळ हे द्रव्य प्रत्येकाच्या परिचयाचे अशा स्वरूपाचे द्रव्य आहे. काही व्यक्तींना रात्रीच्या वेळेस व्यवस्थित झोप येत नसते, तर अशा वेळेस जायफळ सहानेवरती तुपासोबत उगाळून त्याचा पातळसा लेप कपाळावरती केल्यामुळे त्या रुग्णास व्यवस्थित झोप येऊ लागते. तसेच जायफळाचा पातळचा गंध मधासोबत अगदी कमी मात्रेमध्ये पोटातून घेतल्यामुळे देखील अनिद्रा हे लक्षण पूर्णपणे कमी होत असते. काही व्यक्तींच्या चेहऱ्यावरती मुरमांमुळे काळे डाग निर्माण झालेले असतात. अशा वेळेस जायफळ सहानेवरती गुलाब पाण्यासोबत उगाळून त्याचा पातळसा लेप त्या काळ्या डागांवरती केल्यामुळे ते डाग निघून जात असतात. काही व्यक्तींमध्ये जुनाट डोकेदुखीची तक्रार असते, तर अशा रुग्णांनी देखील जायफळ सहानेवरती उगाळून त्याचा पातळसा लेप दुखऱ्या भागावरती करावा. असे केल्यामुळे जुनाट डोकेदुखी पूर्णपणे कमी होऊ शकते. वारंवार जुलाब होणे हे लक्षण देखील काही रुग्णांमध्ये दिसून येत असते, तर अशा वेळेस जायफळ चूर्ण अगदी कमी मात्रेमध्ये कोमट पाण्यासोबत किंवा ताकासोबत सेवन केल्यामुळे जुलाब हे लक्षण त्वरेने थांबते. काही व्यक्तींमध्ये चुकीचा आहार केल्यामुळे उलटी हे लक्षण दिसून येत असते. वारंवार वांती झाल्यामुळे रुग्णाला प्रचंड प्रमाणामध्ये अशक्तपणा आलेला असतो. अशा वेळेस तांदूळाच्या धुवनासोबत जायफळाचा गंध पोटातून घेतल्यामुळे वांती हे लक्षण त्वरेने कमी होत असते.